राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 14 फेब्रुवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती. तर सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 1107 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 500 रुपयापासून 1530 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांदा 1150 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज नवीन लाल कांद्याचे बाजारभाव निघालेले आहेत. तर पिंपळगाव बसमध्ये येथे 639 वाहनांमधून कांद्याची आवक पहिल्या सत्रामध्ये आली होती. 700 रुपयापासून 1399 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 1050 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये येथे आज विकलेला आहे. तर गोल्टी 400 रुपयापासून 861 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव निघालेले आहेत. सोलापूर येथे आज 450 प्लस कांदा गाड्यांची आवक आली होती. सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मिनी मिडियम कांदा 900 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी कांदा 400 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. तर बेंगलोर येथे आज 64,796 गोण्यांची आवक आली होती. निप्पाणी येथील माल 800 रुपयापासून 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर नगर एरियातील माल 800 रुपयापासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सोलापूर एरियातील माल 700 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर बिजापूरचा माल 700 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लोकलची दुसरी क्रॉप 500 रुपयापासून 1200 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव तिला निघाले. तर बेस्ट क्वालिटीच्या कांद्याचे जे 10% होते त्याचे बाजारभाव 1200 रुपयापासून 1900 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघालेले आहेत. ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव 200 रुपयापासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघाले. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.